प्रणाम आत्मवंदन. आज आपण जाणणार आहोत तन्मात्र म्हणजे काय. पहा, तन्मात्र म्हणजेच पंचमहाभूतांमध्ये सूक्ष्म बीज किंवा मूळगुण. आता पंचमहाभूते कोणती तर पहा, पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश ही प्रत्येकी पंचमहाभूते आहेत. आपण या पंचमहाभूतांचे तन्मात्र उदाहरणासहित पाहूया. पहा, जसे की आकाश तत्व, याचे शब्द हे तन्मात्र आहे. आपण आवाज ऐकतो, मंत्र ऐकतो, संगीत ऐकतो. हा जो आवाजाचा अनुभव आहे तो आकाश तत्वाच्या शब्द तन्मात्रेमुळे आहे. त्यानंतर आहे वायू तत्व म्हणजे स्पर्श. वारा लागला की थंडावा जाणवतो. हा जो स्पर्शाचा अनुभव आहे तो स्पर्श तन्मात्रेमुळे आहे. नंतर आहे अग्नी तन्मात्र म्हणजेच रूप. आपण जगातील सर्व वस्तू डोळ्यांनी पाहतो. हे पाहण्याचे सामर्थ्य रूप तन्मात्रेमुळे मिळते. त्यानंतर आहे जल तन्मात्र म्हणजेच रस. आपण आंबट, गोड, कडू असे चवी अनुभवतो. ही चव म्हणजेच रस तन्मात्र. आता पृथ्वी तन्मात्र म्हणजेच गंध. फुलाचा सुगंध किंवा मातीचा वास येतो. हा अनुभव गंध तन्मात्रेमुळे होतो. म्हणजेच शब्द, स्पर्श, रस, रूप आणि गंध हे 5 तन्मात्र आहे. आध्यात्मिक साधनेत आणि ध्यानात जेव्हा आपण सूक्ष्म स्तरावर जातो तेव्हा या तन्मात्रांची अनुभूती येऊ लागते. याच मार्गाने साधक सप्तचक्र जागरण आणि ऊर्जा जागरण करू शकतो. म्हणून तन्मात्र म्हणजे सृष्टीतील प्रत्येक अनुभवाचे सूक्ष्म मूळ रूप. जय सद्गुरू.